आणि यानंतरची बातमी आहे मुंबईमधून। मुंबईमध्ये सध्या आता मुसळधार पाऊस बरसतोय। कालपासूनच या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुद्धा सुरुवात झाली आहे। पावसाचा लोकल वाहतुकीवरती आता परिणाम झाला। लोकल 10 ते 15 मिनिटांना उशिरा असल्याने रस्त्यावरती पाणी साचल्याने वाहतूक मंदावलेली आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, मुंबईमधल्या कोणकोणत्या भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि लोकल सेवेवरती कसा परिणाम झालाय? कोणकोणत्या गाड्या लेट आहेत? सिद्धेश, काल रात्रीपासूनच आहे तो पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। राज्यात पुन्हा एकदा तो मान्सून ऍक्टिव्ह झालाय। पुढील काही दिवस जे आहेत ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आणि मुंबईत बघायला गेलं तर मुंबई शहर आणि उपनगरात जे आहे ते जोरदार पाऊस पडतोय। रात्रीपासून पाऊस पडत असल्यामुळे जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी जे आहेत ते पाणी साचलेले आणि मुंबईकरांना ज्याचा त्रास सहन करावा लागतोय। जे सखल भाग असेल तर त्यामध्ये अंधेरी सबवे असेल, बोरिवली या ठिकाणी आणि कांदिवली असे जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचलंय आणि आज विशेषतः गोपाष्टमी सुट्टी असल्यामुळे मुंबईकरांना जे आहे ते ट्रेनचा प्रवास करताना जाताना जे आहे ते दहीहंडी बघायला जाणार लोकांना त्रास होणार आहे। मात्र हवामान खात्यांच्या अंदाजानुसार जे आहे ते आणखीन 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची ती शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवलेली आहे। खरंय, धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आपण पाहतोय आता याच पावसाचा उत्सवावरती सुद्धा आता परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। ट्रेन सुद्धा लेट आहे, तर दहीहंडी पाहण्यासाठीच कोणी नागरिक आता रस्त्यावरती उतरतायत, घराबाहेर पडतायत। त्यांना आपसुकच आता ट्रेनचा वापर करावा लागणार आहे। या सुद्धा नागरिकांना जे आहे गोपाळ भक्तांना सुद्धा आता या उशिरा सुटणाऱ्या रेल्वेचा त्रास सहन करावा लागणार आहे। सध्या मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये कालपासून पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये आता रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे आता कामावर जाणाऱ्यांची मोठी गैरसोय या ठिकाणी झालेली आहे। सखल भागामध्ये पाणी साचल्यानं आता वाहतूक कोंडीचा सुद्धा सामना अनेकांना आता करावा लागतोय। ठिकठिकाणी पाणी भरलंय। याच पावसाचा जो आहे तो परिणाम जो आहे रेल्वे सेवेवरती सुद्धा झालेला आहे। रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। 10 ते 15 मिनिटांनी लोकल उशिरा सुटतायत।